आपल्याकडे काही काही लोकांची डॉक्टरांबद्दल अशी एक समज आहे. म्हणजे दुर्दैवाने आपल्याकडे काही लोकांचा डॉक्टरांच्याबद्दल असा समज आहे की डॉक्टर म्हणजे फक्त पैशाच्या मागे लागलेले व्यावसायिक. पण या लोकांच्या अशा कल्पनेला छेद देणारे डॉक्टरही अजूनही आपल्या समाजात आहेत. आणि अशाच एका डॉक्टरांच्याबद्दल त्यांनी कसा त्यांचा व्यवसाय केला, समाजाला त्याच्यामुळे काय झालं याची माहिती करून घेणार आहोत. आणि नुकतंच त्यांनी समाजासाठी उपयोगी काम केलेलं नाही आहे गेले 2-3 दशकं, तर त्यांनी जे काम केलेलं आहे ते भारताबाहेर इंग्लंडमध्ये त्यांच्या कामाची दखल घेतलेली आहे. एवढ्या परदेशात गेलेल्या कामाची दखल किमान आपल्या लोकांना तरी असावी, यासाठी हा पॉडकास्ट शेवटपर्यंत जरूर बघा. तर नमस्कार सदानंद, पल्लवी. आपण जवळजवळ 1 वर्षांनी भेटतोय या झूम कॉलवर. पण आपण प्रत्यक्ष भेटलो होतो ते मागच्या वर्षी इंग्लंडमध्ये. तुम्ही जेव्हा आला होतात, तुम्हाला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनी खास लेक्चर द्यायला, तुझं लेक्चर प्रेझेंट करायला तुम्ही दोघंही आला होतात. त्यावेळेस आपण प्रत्यक्ष भेटलो होतो. आणि त्यावेळेस ज्या आपल्या गप्पा झाल्या, जे तू काम काय केलंस ते तू सांगितलंस, त्या बघून मला असं वाटलं की हे काम आणखीन जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेलं पाहिजे. म्हणजे तुझा सन्मान या इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने केला आणि तरीही अजून आमच्यासारख्या, म्हणजे आता तुला माहीत, लोकांना सांगतो की आपण दोघे एका BG मेडिकल कॉलेजचे, तरी पण आपल्या इतर समवयस्क इतर डॉक्टरांनासुद्धा माहीत नाही आहे तुझ्या इतका कामाची व्याप्ती. म्हणून आपण हे आता झूमवर आपण गप्पा मारायचं ठरवलं आहे. कारण आता जागतिक सर्पदंश जागृती दिन आहे, म्हणून त्या निमित्ताने आपण हे गप्पा मारतोय. तर आपण गप्पांची अशी सुरुवात करूया की तू या कामात पडलास कसा, हे एवढी कामाची व्याप्ती झाली कशी, ते जर तू आम्हाला सांगून सुरुवात केलीस तर आपल्याला पुढे आणखीन डिटेल गप्पा मारता येतील. तर सांग मला, कसे तुम्ही दोघं या कामात पडलात, कशी सुरुवात केली आणि आता काय कामाची व्याप्ती आहे? नमस्कार उत्तम. सर्वात प्रथम ज्यावेळी मी इथे नारायणगावला काम सुरू केलं त्यावेळी मला कधी वाटलं नव्हतं मी ऑक्सफर्डला जाऊन व्याख्यान देईल म्हणून. परंतु मला आम्हाला दोघांनाही तिथे व्याख्यानासाठी बोलवलं. खूप आनंद झाला आणि तो आनंद अजून द्विगुणित झाला, कारण आमची वर्गमैत्रीण डॉक्टर संध्या माझ्या समोर बसून माझं व्याख्यान ऐकत होती आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून आम्हालाही खूप आनंद होत होता. तिनेही व्याख्यान संपल्यानंतर खूप कौतुक केलं आमचं. म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीकडून कौतुक होणं याचा इतका आनंद कोणताच नाही. आणि कसं झालं त्याचं, मी इकडं नारायणगावला 1990ला प्रॅक्टिस सुरू केली. मी ज्यावेळी MD केलं त्यावेळी एक छोटंसं ध्येय होतं की आपल्या गावाकडे जाऊन लोकांची सेवा करायची. मी KEMला पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, तिथं नेफ्रोलॉजी विभागात काम केलं. त्यानंतर जहांगीरला मी लेक्चर म्हणून 2 वर्ष काम केलं. परंतु गावी यायचं काही ध्यास मला शांत बसू देत नव्हता. परंतु इथं आल्यानंतर माझ्या मनात कल्पना होती की आपण एक चांगलं जनरल हॉस्पिटल, क्रिटिकल केअर, डायबिटीस, हार्ट, पॅरालिसिस असं काहीतरी सुरू करावं. पण इकडं आलं तर लोकांचे प्रश्न इकडे पूर्ण आरोग्याचे पूर्ण वेगळे होते. सर्पदंशाचे रुग्ण यायचे, विषबाधा घेतलेले शेतकरी आत्महत्या करायचे ते रुग्ण यायचे. परंतु त्या रुग्णांना उपचार करण्यासाठी इकडं कुठल्याच सुविधा नव्हत्या. एकतर ते रुग्ण वेळेत हॉस्पिटलला यायचे नाहीत, कारण ॲम्ब्युलन्स तर नव्हत्याच, पण रस्ते पण चांगले नव्हते. त्यामुळे त्या लोकांना यायला खूप वेळ जायचा. आणि इथं येईपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रात पण त्यांना सर्पदंशाची लस उपलब्ध नसायची. आणि त्यांना या सगळ्या परिस्थितीत त्यांना आम्हाला ससून, तुला माहिती आहे आता आपण ससूनला शिकलो की सगळे सर्पदंशाचे रुग्ण आपल्या जिल्ह्यातले आजूबाजूचे सगळे ससूनलाच यायचे. मग त्यांना ससूनला पाठवण्याशिवाय आमच्या पुढे काही पर्याय नव्हता. आणि अनेक रुग्ण रस्त्याने जात असताना मृत्युमुखी पडायचे. लोक येऊन सांगायचे, सर तुम्ही पाठवला पेशंट रस्त्याने गेलेला आहे, ॲम्ब्युलन्स नव्हती, ऑक्सिजन नव्हता, पेशंटला काही प्राथमिक उपचार चांगले मिळालेले नसायचे. आणि असं चाललेलं असतानाच एक दिवस माझ्या मित्राच्या घरी शेतमजुराच्या मुलीलाच 8 वर्षाचा सर्पदंश झाला. त्याने त्वरित मला फोन केला आणि घेऊन येतो म्हणून सांगितलं. पण तो रस्त्याने येताना फोन करायचा आणि त्याने सांगितलं, जरा प्लीज तू हॉस्पिटलच्या खाली आहे, मी हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर राहतो त्यावेळी, तर खाली येऊन बघ ना जरा, मुलीला ती काळी निळी पडली, थंड झाली. तर मी खाली येऊन बघितलं तर अतिशय दुर्दैवानं त्या 8 वर्षाच्या कोवळ्या मुलीचा दुर्दैवी अंत झालेला होता सर्पदंशामुळे. आणि ही घटना केवळ 20 मिनिटात झाली होती. आम्ही सुद्धा त्यावेळी प्रत्यक्ष असं अतिशय दुःखी झालो की आपण एवढे क्वालिफाईड आहोत, आपण एवढं शिकलोय
अतिदक्षता विभागात काम केलंय, पण गंभीर रुग्णांवर उपचार करू शकत नाही. मग आपल्या काय शिक्षणाचा आणि इथे येण्याचा उद्देश सफल होणार की नाही. आणि मग आम्ही धाडस सुरू केलं. सुरुवातीला मी KM ला MD केलं. KM ला सर्पदंशाचे रुग्ण कधीच येत नसत, सगळे रुग्ण ससून हॉस्पिटललाच जात. त्यामुळे मी MD झालो तरी तुला आश्चर्य वाटेल की मी एकही सर्पदंशाचा रुग्ण बघितलेला नव्हता. 1-2 पेशंट बघितले होते आणि ज्यांना फक्त काय झालं की घोणस चावल्यानंतर किडनी फेल्युअर झालं, ते फक्त आमच्याकडं मेंटेनन्स डायलिसिससाठी येत होते. तेवढीच मला माहित होतं की किडनी फेल्युअरचं एक कारण म्हणजे घोणस दंशानंतर किडनी फेल होऊ शकते. एवढंच माझं काय ते या विषयातलं ज्ञान होतं. आणि किती मग इकडं किती लस द्यायची, लस उपलब्ध होईल की नाही, व्हेंटिलेटर नाही, काही नाही, कसं सुरू करायचंय. पण आम्ही धाडस केलं, दोघांनी विचार केला आणि धाडस केलं. सुरुवातीला फक्त आमच्याकडे एक अँब्यू बॅग होती आणि श्वास नलिकेत टाकायची आपली एंडोट्रॅकियल ट्यूब म्हणजे नळी होती आणि ऑक्सिजन सिलेंडर होता, एक ECG मशीन होतं, मॉनिटर सुद्धा नव्हते. आम्ही एवढ्या कमीत कमी याच्यावर या रुग्णांवर उपचार करायला सुरुवात केली. रुग्ण प्रत्येक आल्यानंतर भीती वाटायची की हा रुग्ण वाचेल की नाही, डेथ झाले ते लोक काय म्हणतील. पण कधी कधी सुरुवातीला लोक आम्हालाच धीर द्यायचे, डॉक्टर तुम्ही प्रयत्न करा, आम्ही तुमच्या बरोबर. मग आम्ही उपचार करायला सुरुवात केली. हळूहळू रुग्ण वाचायला सुरुवात झाली. रुग्ण वाचत होते, पण मला त्यातलं काही ज्ञान नसल्यामुळे आत्मविश्वास नव्हता. भीती सारखी होतीच की आपण जे करतोय की नाही ते बरोबर आहे की नाही. मग आम्ही त्यातलं ज्ञान वाढवायचं ठरवलं आणि त्यावेळी नुकताच इकडं कॉम्प्युटर आला होता नारायणगावला, तोपर्यंत कॉम्प्युटर नव्हता. मग आम्ही दोघांनी, पल्लवीने मी MSCET कोर्स पूर्ण केला आणि ईमेल करायला शिकलो. बेसिक सगळ्यात नॉलेज घेतलं, म्हणजे मी तर टाईप करण्यापासून शिकलो सगळं, ईमेल करायला शिकलो. आणि मग बघितलं माहिती नेटवर की या सर्पदंश क्षेत्रात जगात कोणी कोणी लोक काम करतंय का, म्हणजे आपल्याला त्यांचं कोणाचं मार्गदर्शन मिळेल का. कारण भारतात बघितलं आम्ही कोणीच नव्हतं. स्नेक बाईटवर काम करणारे खूप कमी लोक आणि त्यांच्याकडून आपल्याला काही ज्ञान मिळेल की नाही, संशोधन करता येईल की नाही असा विचार डोक्यात आला. आणि एक 4-5 लोकांना मी ईमेल केला. डॉक्टर डेव्हिड वॉरेल असेल UK ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे, डॉक्टर डेव्हिड विल्यम्स, डॉक्टर डेव्हिड जॉन्स, असे खूप मंडळी होते. या सगळ्यांना ईमेल केले आणि मदतीसाठी विनंती केली की आम्हाला काही मार्गदर्शन करायचं. तर त्या डॉक्टर डेव्हिडचा, यू विल बी सरप्राईज, विदिन फ्यू मिनिट्स डॉक्टर डेव्हिड वॉरेलचा रिप्लाय आला की मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे, यू आर डुईंग गुड वर्क. आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीज. आणि त्यांनी काय केलं, नंतर प्रत्येक पेशंटला आम्ही, जसं आपलं मेडिकल कॉलेजमध्ये असतं, प्रत्येक पेशंटची डिटेल हिस्ट्री, त्याच्यानंतर त्याचे काय काय इन्व्हेस्टिगेशन्स केलेत, आम्ही काय उपचार करतोय, त्याचं डेली आम्ही सगळं रुटीन त्यांच्याबरोबर शेअर करायला लागलो ईमेलवर. पेशंट आला की पेशंटला ट्रीटमेंट केली की लगेच त्यांना आणि काहीतरी गायडन्स मागायचं. कधी कधी ते आमच्या चुका पण शोधायचं, आम्ही काय करतो ते शोधायचे. आणि असा संवाद सातत्यानं सुरू राहिला. दरम्यानच्या काळात मग आम्ही पेशंट ट्रीट करत असताना दुसरी एक होती की इकडं नारायणगावला अॅनास्थेटिस्ट गावात होते. आमचं हॉस्पिटल ST स्टँड पासून 2 किलोमीटर अंतरावर. अॅनास्थेटिस्ट आमचे होते डॉक्टर कुलकर्णी आणि सिनियर लोक होते आणि ते आम्हाला मदत करायचे. पण रात्री अपरात्री ते उपलब्ध होतील की नाही, किंवा गावातून 2 किलोमीटर अंतरावर येईपर्यंत पेशंट गास्पिंग असायचा. त्यामुळे आम्ही दोघे टेन्शन मध्ये काय करायचं आता. तोपर्यंत अंबुदी बॅग धरून बसायचं, कारण इंट्युबेट करता येत नव्हतं पल्लवीला मला त्यावेळी. मग त्यांच्यावर आम्ही अवलंबून असायचं. मग हिला मग KM ला 1 वर्षभर KM ला पाठवलं इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये. डॉक्टर वाड्यांना विनंती केली की तिला तुम्ही काहीतरी इंटेन्सिव्ह केअरच्या सगळ्या प्रोसिजर शिकवा. त्याप्रमाणे मग त्यांनी इंडोट्रॅकियल इंट्युबेशन, सेंट्रल लाईन, थायरॉइड ट्रॅकिओस्टॉमी, क्रिकोथायरॉइड, या सगळ्या गोष्टी ती शिकली वर्षभर ऑब्झर्वेशन करून. मग आमचा थोडासा आत्मविश्वास वाढला. म्हणजे एकीकडे आम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत होतो, टेक्निकली प्रॅक्टिकली आमचं जरा स्ट्रॉंग व्हायचा प्रयत्न करत होतो. आणि हे सगळं चालू असतानाच मग डॉक्टर डेव्हिड वॉरेलचा एक दिवस 5-6 वर्षानंतर ईमेल आला की यू आर डुईंग व्हेरी एक्सलंट वर्क आणि तुम्ही जे काम करताय ते एक दिवस संपूर्ण भारताला रोल मॉडेल होणार आहे. आणि त्यांनी स्वतः अशी रिक्वेस्ट केली की मला भारतात यायचं, तुमच्याकडे आलं तर चालेल का. तर त्यांनी स्वतः हॉस्पिटलला भेट दिली. आणि मग त्या दिवशी आम्ही पण काय केलं, जे सर्पदंशातून आम्ही उपचार केलेले त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे रुग्ण होते त्यांना सगळ्यांना बोलवलं. आणि जगातला पहिला स्नेक बाईट सर्वायव्हर्स म्हणजे सर्पदंशातून वाचलेल्या रुग्णांचा मेळावा नारायणगावला आपल्या हॉस्पिटलमध्ये झाला. 150 रुग्ण आम्ही तिथं बोलवले होते. आणि त्यात प्रत्येक रुग्णाशी ते सकाळी 9ला हा संवाद सुरू झाला रुग्णांशी त्यांचा, तर ते 2-3 वाजेपर्यंत चालला होता. ते प्रत्येक रुग्णाची डिटेल हिस्ट्री घ्यायची, म्हणजे जसं आपण अंडर ग्रॅज्युएटला असताना सगळं करतो डिटेल, अगदी फॉर्मर प्रत्येकाशी सविस्तर बोलायचे.
त्याची तपासण्या, ट्रीटमेंट, त्यांच्या फिलिंग्स. तुम्हाला काय वाटलं मग तुमचा रुग्ण वाचल्यानंतर? त्या डॉक्टरांचं वय काय होतं आणि त्यांचं काय क्वालिफाय काय होतं ते थोडंसं लोकांना सांग ना. ही इज डॉक्टर डेव्हिड वॉरल. ही इज अ फादर ऑफ आवर ऑक्सफर्ड बुक ऑफ मेडिसिन. ही इज फादर ऑफ टॉक्सिनॉलॉजी. म्हणजे त्यांनी आपलं जे ऑक्सफर्डचं मेडिसिनचं बुक आहे हे त्यांनी संपादित केलेलं आहे पुस्तक. म्हणजे वी आर लकी, फॉर्च्युनेट की त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळावं. अँड आले तेव्हा त्यांचं वय काय होतं? ही इज मोर दॅन 72 ॲट दॅट टाइम. आणि प्रत्येक पेशंटला हे सगळं विचारल्यानंतर ते शेवटचा प्रश्न विचारायचे की तुम्हाला आता पुन्हा सर्पदंश होऊ नये म्हणून तुम्ही काय करणार. प्रत्येक पेशंटला. मी पण कंटाळलो होतो, भूक लागली होती, बरेचसे बाकीचे लोक होते. मी म्हटलं सर तुम्ही कशाला असा प्रत्येक पेशंटला हा प्रश्न विचारता. ते म्हटले तुम्ही जे करता ते बरोबर आहे पण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आम्ही त्यांच्यापासून हा लेसन घेतला की एवढा वयस्कर सिनियर माणूस संशोधक नारायणगावला येऊन प्रत्येक पेशंटला हा प्रश्न आपुलकीने विचारतोय. आणि मग तेव्हापासून आम्ही ठरवलं की स्नेक बाईट होऊ नये म्हणून आपल्याला काय प्रिव्हेन्शन करता येईल. आम्ही मग अवेअरनेस करायला सुरुवात केली. आम्ही काय केलं, मग जे वाचलेले सर्वायवर रुग्ण आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीने अगदी छोटी वाडी वस्ती असली, आदिवासी भागातलं गाव असलं तर तिथं जायचो आम्ही. 15-20 लोक असले तर त्या लोकांना फोन करून सांगायचो. गावातली मुलं महिला सगळे गोळा करायचो आणि मग त्यांना आम्ही सांगायला लागलो की आपल्याला सर्पदंश कसा टाळता येईल. आता तुमच्या घरातला रुग्ण वाचलाय, त्या रुग्णाला थोडंसं 2-4 शब्द तोडक्या मोडक्या भाषेत त्याचे अनुभव सांगायला लागायचं, एखाद्या नातेवाईकाला सांगायला लागायचं. मग आम्हाला जे आपला मेन उद्देश आहे प्रिव्हेन्शनचा तो त्यांच्याशी डिस्कस करायचं. अशा रीतीने मग ते व्यापक हळूहळू जनजागृती व्हायला लागली की सर्पदंशाचे रुग्ण वेळेत उपचार केले तर वाचू शकतात. हा आत्मविश्वास पहिल्यांदा लोकांमध्ये आला आणि ही फार मोठी अचिव्हमेंट होती. कारण सुरुवातीला लोक रुग्णांना मंदिरात नेऊन टाकायचे, मांत्रिकाकडे न्यायचे आणि गोल्डन आवर व्हायला जायचं. बरेचसे रुग्ण सुरुवातीला तर डेड पण आणले जायचे. पण लोकांच्या हे लक्षात आलं, त्यांना एक धीर आला की आता आपला रुग्ण वाचू शकतो. मग त्यांनी एक असा प्रसंग आहे आमच्याकडं की एक 8-9-10 वर्षाचा मुलगा असेल तो साधारणतः. सुरुवातीच्या काळातली घटना ही. त्याला मण्यार या विषारी सापाने दंश केला होता. मण्यार म्हणजे कॉमन क्रेट आणि तुला माहिती आहे ती न्यूरोटॉक्सिक आहे. तर मुलगा, त्याला आम्ही अँटी स्नेक वेनम दिला आणि व्हेंटिलेटरवर ठेवलं. पण 6 दिवस तो पूर्णपणे कोमात होता. अगदी टाचणी टोचली तरी त्याची हालचाल होत नव्हती. आणि त्याच्या नातेवाईकांना, आजोबांना मांत्रिकांनी कोणीतरी सांगितलं की पेशंट गेलेला आहे तुमचा, म्हणजे मेलेलाच आहे. तर डॉक्टरने विनाकारण मशीन लावून ठेवलंय. आणि त्यावेळी लोकांचा पण विश्वास नव्हता. ते आजोबा पण 80-85च्या पुढचे होते. ते सकाळी माझ्याकडे आले आणि मला भांडायला लागले माझ्याशी. ते म्हणले आत्ताच्या आत्ता तुमचं सगळं बंद करा, सलाईन बंद करा, मशीन काढून टाका, विनाकारण आमच्या पोराला ठेवलंय तुम्ही, तर कशाला आमचा छळ करता. ते माझे अक्षरशः लिटरली भांडले, म्हणजे त्यांच्या भाषेत. वयस्कर असल्यामुळे मला काही तसं वाटलं नाही, परंतु पेशंटला बरं करण्याची जिद्द माझ्या मनात होती. थोडा वेळ मी थोडा नाराज झालो, पण शांतपणे विचार केला आणि त्या गावातल्या 2-4 तरुणांना मी बोलून घेतलं हॉस्पिटलमध्ये. 9-10 वाजेपर्यंत ते तरुण आले, सुशिक्षित होते. त्यांना मी पेशंट जवळ नेला. त्यांना दाखवलं मॉनिटरवर की त्याच्या नाडीचे ठोके किती आहेत बघा, त्याच्या रक्तातला ऑक्सिजन किती आहे बघा, ब्लड प्रेशर दिसतोय की नाही बघा. त्यांच्या बॉडीला, त्याच्या मुलाच्या शरीराला हात लावला, म्हणलं बघा अजून बॉडी गरम आहे. तर त्या मुलांना थोडासा विश्वास वाटला माझ्यावर. ते म्हटले सर तुम्ही प्रयत्न करताय बरोबर आहे, पण या बाबांना आपण समजून सांगू. मग त्या बाबांना सगळ्यांनी समजून सांगितलं. बाबांना सांगितलं की तुम्ही आता डॉक्टर प्रयत्न करतायत, अजून 1-2 दिवस डॉक्टरांना आपण काय बोलायचं नाही, तुम्ही जरा शांत राहा. तर बाबा तयार झाले, पण ते इतके रागावले ते घरी निघून गेले. ते म्हटले मी डॉक्टरचं तोंडच नाही पाहणार परत. आणि मग 3-4 दिवसांनी 10व्या दिवशी त्या मुलाला आम्ही थोडासा पेनला रिस्पॉन्स यायला लागला. त्याच्या आयलिडची मुवमेंट आली थोडीशी आणि टोचची मुवमेंट आली पायाची. मग 3-4 दिवसानंतर थोडं आम्हाला पण थोडंसं जरा बरं वाटलं. आणि 13व्या दिवशी तो मुलगा आम्ही व्हेंटिलेटरवरून तो काढला, त्याला एक्स्ट्युबेट केला आणि तो पूर्णपणे शुद्ध झाला. मग त्या बाबांना बोलवलं आणि त्याला दाखवलं. मग त्या बाबांच्या डोळ्यात अश्रू आले. एवढे वयस्कर असून ते आमचे पाय धरायला लागले की मी चुकलो, तुम्हाला बोललो. तर असे प्रसंग सुरुवातीला यायचे. अशा रीतीने एकंदरीत खूप पेशंट वाचायला लागले. आमचा आत्मविश्वास वाढल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपल्याला मिशन झिरो स्नेक बाईट डेथ प्रोजेक्ट सुरू करायचं. मला का माहित नाही, अचानक कल्पना सुचली, कारण रुग्ण वाचत होते. मग आमची एक डॉक्टरांची, जुन्नर तालुका डॉक्टरांची कॉन्फरन्स आहे, तिथं सहज मला एक व्याख्यानासाठी बोलवलं होतं. तर मी तिथं सांगितलं की मी असा प्रकल्प माझ्या मनात आहे आणि तो मी सुरू करतोय, तुम्ही मला सहकार्य करा. की हा प्रकल्प म्हणजे काय, 0 सर्पदंश मृत्यूदर प्रकल्प. की आपल्या एरियात
कुठलाही रुग्ण सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडू नये. मिशन झिरो स्नेक बाईट डेथ प्रोजेक्ट, एक काहीच बॅकग्राऊंड नाही, नथिंग, एनी प्रिपरेशन नाही, पेपरवर्क नाही, काही नाही, फक्त एक आत्मविश्वास की आपण हे रुग्ण वाचू शकतो. आणि मग हा मिशन स्नेक बाईट डेथ प्रोजेक्ट सुरू केला. त्याच्यातली जशी अंधश्रद्धा ही एक मोठी अडचण होती, तशी दुसरी एक मोठी अडचण होती की इथले मेडिकल ऑफिसर्स स्नेक बाईटचा पेशंट आला की ट्रीटमेंट करायला धाडस करत नसत. एक तर त्यांना म्हणजे आमच्यासारखंच त्यांचंही या क्षेत्रातलं ज्ञान नव्हतं, प्रोटोकॉल कुठला नव्हता, किती यशस्वी द्यायचे. त्यांना दुसरी महत्वाची अडचण म्हणजे त्यांच्याकडे टेक्निकल जो सपोर्ट होता, व्हेंटिलेटर किंवा इतर ऑक्सिजन, ते काही नसायचं, ॲम्ब्युलन्स. मग त्यांच्या मनात एक भीती होती, आपल्या PSC जर पेशंट मेला तर सगळं आपल्यावर येईल. त्यामुळे ते पेशंट पहिल्यांदा सलाईन लावून फक्त इंजेक्शन टीटी देऊन धनुर्वाताचं त्यांना ससूनला पाठवायचा प्रयत्न करतात. मग ही दुसरी अडचण दूर करण्यासाठी या लोकांचं, सगळ्या डॉक्टरांचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्यांना इतके लेक्चर घेतले, रेग्युलर लेक्चर घेतले, आणि त्यांना सांगितलं की कुठलाही स्नेक बाईटचा पेशंट आला रात्री अपरात्री तर आम्हाला फोन करत जा, आम्ही 24 तास उपलब्ध आहे, आणि काय ट्रीटमेंट पाहिजे, काय करायचं सगळं सांगा. त्यांना एक मोरल सपोर्ट मिळाला की आपल्या मागे कोणीतरी आहे. आणि दुर्दैवाने डेथ झाली तर म्हणलं घाबरू नका, मी लोकल पॉलिटिकल लोकांना कन्व्हिन्स करेल की हा पेशंट कसला होता, काय झालंय. त्यामुळे त्यांनी पण उपचार करायला सुरुवात केली. आणि मग हा एक 3 प्रिन्सिपल्स या प्रोजेक्टचे हळूहळू तयार झाले. पहिलं म्हणजे की आम्ही इमिजिएट अँड इफेक्टिव्ह ट्रीटमेंट, लोकांना ताबडतोब चांगली ट्रीटमेंट द्या. दुसरी गोष्ट जनजागृती करा, जेणेकरून बाईट टू निडल टाइम, म्हणजे सर्पदंश झाल्यापासून तर इंजेक्शन देईपर्यंत जो टाइम आहे तो कमी होईल. ते आता बरेच 2-3 वेळा तुम्ही मध्ये विचार म्हणालात की गोल्डन आवर, गोल्डन आवर. तर गोल्डन आवर म्हणजे नक्की काय, ह्याच्याबद्दल जरा सांग ना थोडंसं. गोल्डन आवर म्हणजे पेशंटला जेव्हा बाईट होतो तर बाईट टू हॉस्पिटल जो वेळ असतो तो लवकरात लवकर पेशंटला हॉस्पिटलला आपण पोहोचवलं पाहिजे. पेशंटला ट्रीटमेंट लवकर मिळाली पाहिजे. 1 तासात जर पेशंटला ट्रीटमेंट मिळाली, जसं आपला हार्ट अटॅक वगैरे असतो, ज्या इमर्जन्सी असतात, मेडिकल इमर्जन्सी, त्याच्यामध्ये आपण गोल्डन आवर म्हणतो की ज्याला आपल्याला इमिजिएट ट्रीटमेंट मिळाली तर पेशंट वाचू शकतो. तसं स्नेक बाईट मध्ये सुद्धा गोल्डन आवर हा सुद्धा महत्वाचा आहे की ज्यामुळे पेशंटला नॉट 1 तास नाही, कोब्रा बाईट मध्ये आम्ही असं बघितलं की पेशंट डाईड ऑन द स्पॉट आफ्टर द बाईट. त्यामुळे आपण जसं गोल्डन आवर म्हणतो तसं मी लोकांना सांगताना गोल्डन सेकंड, गोल्डन मिनिट सांगतो. म्हणजे आमच्या जवळच हॉस्पिटलचं एक 4-5 किलोमीटर अंतरावर एका सर्पमित्राला कोब्रा बाईट झाला चीनवरच. ही वॉज प्लेइंग विथ द कोब्रा. त्याला आत्मविश्वास होता, पण तो अंडर इन्फ्लुएन्स ऑफ अल्कोहोल होता. पण चीनवर 2दा बाईट झाला, ही कोलॅप्स. त्याचे शेवटचे शब्द होते, राऊत सरांकडे मला नाही, आणि लोकांनी तिथल्या सांगितलं की तुमचं नाव शेवटचं घेतलं आणि तो जागेवरच गेला. म्हणजे इन कोब्रा बाईट टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे इच अँड एव्हरी मिनिट इज इम्पॉर्टंट. आणि ह्या गोष्टी कशावर अवलंबून असतात, कोणता साप चावलाय, किती विष गेलंय, कोणत्या साईटला चावलाय, रुग्णाचं वजन, त्याचे काही दुसरे आजार आहेत का रुग्णाला, आपण जे कोमॉर्बिडिटीज होतो, ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन, कॅन्सर किंवा इतर इम्युनो कॉम्प्रोमाइज डिसऑर्डर्स, ह्या जर असतील तर लगेच तो पेशंट डाऊन होतो. पण विशेषतः कोब्रा बाईटमध्ये इच अँड एव्हरी सेकंड आणि इच एव्हरी मिनिट इज इम्पॉर्टंट. आणि आम्ही बघितलंय की काही लोक 15 ते 20 मिनिटात आले तरी गास्पिंग असतं. तर आतापर्यंत जे तू सांगितलंस, म्हणजे गोल्डन आवर जो आहे तो आवर नाही तर फक्त सेकंड्स किंवा मिनिट्स आहे. तर हे जर असेल, आणि आता जी घटना सांगितलीस की काही सेकंदात तो सर्पमित्र की ज्याला साप कसे हाताळायचे माहिती तो सुद्धा सेकंदात केला, तर याबाबत सर्वसामान्य माणसांनी काय करायचं? म्हणजे लोकांना तर काय एकतर माहितीही नसतं तो साप विषारी आहे, बिनविषारी आहे. ते असताना समजा जर गोल्डन आवर काही म्हणजे वेळ इतका किमती असेल तर सर्वसामान्य लोकांनी काय करावं असं तुम्ही सांगाल? सर्पदंश ही अतिशय गंभीर आणि शेती संबंधी होणारा अतिशय टाळता येण्याजोगा अपघात आहे. आणि जर वेळेत उपचार केले तर गंभीर रुग्ण सुद्धा बरे होऊ शकतात. त्यामुळे सर्पदंश झाल्यानंतर आम्ही असं बघितलंय, जर बिनविषारी सर्पदंश झाला तरी सुद्धा रुग्णांना रक्तदाब वाढतो किंवा हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. त्यामुळे बिनविषारी सर्पदंश असो किंवा विषारी सर्पदंश असो, रुग्णाला सर्वात प्रथम त्याला धीर देणं खूप महत्वाचं आहे की रुग्ण घाबरून जातो, हार्ट अटॅकने मृत्यू होण्याची शक्यता असते. आपल्याकडे जो लहानपणापासून ग्रामीण भागात किंवा सगळीकडे भारतात किंवा इतर देशांमध्ये सुद्धा संस्कार असतात आपल्या, विशेषतः हिंदू संस्कृतीत साप बघितला तरी लोक घाबरतात. त्यामुळं त्यांना सगळ्यात पहिल्यांदा सर्पदंश झाल्यानंतर धीर देणं खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, सर्पदंश झालेल्या रुग्णाला स्थिर ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याला चालू देऊ नये किंवा पळू देऊ नये. जर तो चालला किंवा पळाला तर त्याचं जे विष आहे, विनम,
ते रक्तामध्ये लवकर मिसळून होऊन किंवा हृदयाकडे जाऊन मेंदूकडे जाऊन तर रुग्ण लवकर गंभीर होतो. त्यामुळे अशा सर्पदंश झालेल्या रुग्णाला स्थिर जागेवर झोपून ठेवायचं. त्याचं बीपी लो होण्याची शक्यता असते, ब्लड प्रेशर कमी झाला असतो, रक्तदाब. त्यामुळे त्याचे गुडघे आपण नेहमी जसं करतो सिरियस पेशंटला तसं गुडघ्यात पाय वाकून ठेवले पाहिजेत, वर केले पाहिजेत. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लवकरात लवकर त्याला जवळच्या हॉस्पिटलकडे नेलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठी जवळच्या आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा, आपल्या फॅमिली डॉक्टरांचा नंबर आपल्याकडे ग्रामीण भागातल्या लोकांकडे पाहिजे. आणि हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्या डॉक्टरांना आपण फोन केला पाहिजे, नातेवाईकांनी कोणीतरी, असा पेशंट तुमच्याकडे घेऊन येतोय सर्पदंश झालेला, त्याला काय त्रास होतोय. काय होतं, बऱ्याचदा रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा डॉक्टरांकडे जातात. एक तर डॉक्टर शनिवारी रविवार सुट्टीचे दिवस असले तिथे जागेवर उपलब्ध नसतात, किंवा डॉक्टर असले तर सर्पदंशावरील लस नसते. त्यामुळे या गोष्टी जर आपण डॉक्टरांना आधी कळवल्या, तिथं सर्पदंशाची लस आहे की नाही याची खात्री केली, तरी सुद्धा आम्ही बघितलं, आमच्याकडे एक रुग्ण असा आला होता की एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यातून तिसऱ्या दवाखान्यात, आणि चौथ्या वेळेस ज्यावेळी आमच्याकडे आला त्यावेळी 35 वर्षाची महिला नाक चावून डेथ म्हणून आली होती. म्हणजे त्यांचा काही नातेवाईकांचा फॉल्ट नाही, दे वेंट टू 4 हॉस्पिटल्स. पण केवळ त्यांनी जर तिथल्या डॉक्टरांना फोन केला असता लस आहे की नाही किंवा डॉक्टर उपलब्ध आहे की नाही, तर ही दुर्घटना टळली असते. तर या गोष्टी खूप छोट्या आहेत. तर फर्स्ट सगळ्यात थिंग म्हणजे ॲश्युअर द पेशंट, त्यांना धीर द्या, त्याला स्थिर ठेवा, लवकरात लवकर जवळच्या हॉस्पिटलमध्ये न्या. आणि नेत असताना सुद्धा खबरदारी घेतली पाहिजे. ज्यावेळी आपण सर्पदंशाचे रुग्ण मोटरसायकलवरून नेतो, आता बऱ्याचशाच ठिकाणी मोटरसायकल उपलब्ध आहेत, त्यामुळे लोक लवकरात लवकर हॉस्पिटलला येतात. परंतु बेशुद्ध रुग्ण दोघांच्या मध्ये धरून ठेवतात, परंतु तो बेशुद्ध असतो, त्याची मान इकडे पडलेली असती आणि त्याचे पाय कित्येकदा लोक फूट स्टेपवर व्यवस्थित ठेवत नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण रिकव्हरी पोझिशन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे डॉक्टरांना की आपण जर अनकॉन्शियस पेशंट असला तर त्याला सुपाईन पोझिशन मध्ये हॉस्पिटलमध्ये नेत नाही, अँब्युलन्स जरी असली तरी त्याला डाव्या कुशीवरून झोपवतो. त्याचं कारण असं आहे, त्याला उलटी जर झाली सुपाईन पोझिशन मध्ये तर ती उलटी श्वासनलिकेत जाऊन रुग्ण गुदमरून जाऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. अशी सुद्धा एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. वन अनेस्थेटिस्ट डॉक्टर वॉज ब्रिंगिंग द स्नेक बाईट विक्टीम. डॉक्टर पुढे बसले, ड्रायव्हर शेजारी, नर्स मागे होती पेशंट जवळ, आणि पेशंट वॉज सुपाईन. ही हॅड व्हॉमिटिंग ऑन द वे and he aspirated the vomit and he died on the way before reaching to the hospital. So या अतिशय छोट्या छोट्या प्रिकॉशन्स आहेत, या सर्पदंश झाल्यानंतर आपण सगळ्यांनी घेतल्या पाहिजेत. म्हणजे हे फारच ह्या तुझ्या ज्या गप्पा आहेत ना, तासन तास ऐकावेसे वाटतात. पण एक आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आत्तापर्यंत सांगितलं की तू सुरुवात कशी केली, काय अडचणी आल्या आणि आता कुठे न्यायचे तुमचे प्रयत्न चालू आहेत. आता मला सांग की म्हणजे मला माहिती आहे तू नारायणगावमध्ये आहे, तर त्या भागामध्ये इतकी वर्ष, आता तू 30 वर्ष प्रॅक्टिस करतोय, तर सर्पदंशाचे पेशंट कमी व्हायला लागले आहेत का आहे तसेच आहेत? काय सध्या परिस्थिती, किती पेशंट्स येतात तुझ्याकडे, महिन्यातनं साधारण किती सर्पदंश होत असतील तुमच्या भागात आणि भारतात किती होत असेल? म्हणजे किती सर्पदंशाची ही जी समस्या आहे ती किती गंभीर आहे सध्या, याच्याबद्दल जरा तू सांगितलंस तर बरं पडेल. सर्पदंश तसं पाहिलं तर जागतिक पातळीवर खूप मोठी गंभीर समस्या आहे. जगामध्ये दरवर्षी 45 ते 52 लाख लोकांना सर्पदंश होतो आणि त्याच्यापैकी 80,000 ते 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो सर्पदंशामुळे केवळ. आणि 4 लाख पेक्षा जास्त लोकांना अँप्युटेशन लागतं, म्हणजे कायमचे त्यांचे हातपाय निकामी होतात, हात किंवा पाय काढून टाकायला लागतात. अनेक रुग्णांची किडनी फेल्युअर होते, त्यांना डायलिसिस लागतं, काही लोकांना पॅरालिसिस होतं, काही लोकांना फिट्स येतं. आणि सर्पदंश एकदा झाल्यानंतर डिप्रेशन सुद्धा खूप येतं. आणि सर्पदंश एक साधारणतः शेती संबंधी होणारी, टाळता येण्याजोगी आणि वेळेत जर उपचार मिळाला तर बऱ्या होण्याजोगं सुद्धा गंभीर अपघात आहे. त्याच्यामुळं आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण सर्पदंशाचं आहे. त्यातल्या त्यात भारताला सर्पदंशाची राजधानी म्हटलं जातं. जगातल्या जवळजवळ 60% जास्त सर्पदंश हे भारतामध्ये होतात. त्याला कारण आहे तसं, भारतात अनेक घनदाट जंगल आहेत, आपले जे सगळे रेप्टाईल्स आहेत त्यांना राहण्यासाठी चांगलं वातावरण आहे, त्यामुळे भारतामध्ये साहजिकच सापांची संख्या जास्त आहे. आणि सर्पदंश हा मुख्यत्वे ग्रामीण भागामध्ये तरुण शेतमजूर, महिला, मुले आणि यांना होतो. आम्ही बघितलंय की जवळजवळ 50% जास्त रुग्ण हे 20 ते 40 वयोगटातील असतात, कारण शेतामध्ये काम करायला तरुणच जातो. इतर जे सर्पदंश आहेत ते महिला आणि मुलांमध्ये सुद्धा जास्त असतात. तर ते ही एकंदरीत, आणि सर्पदंश ज्याला होतो ते अतिशय गरीब शेतमजूर असतात, त्यामुळे ही अतिशय एखाद्या दुर्दैवाने तरुणाचा जर मृत्यू झाला तर ते कुटुंब
पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते. त्यांची खूप गंभीर समस्या त्या कुटुंबाला निर्माण होऊ शकते. तशी मग पाहिलं तरी समस्या अतिशय गंभीरच आहे. आणि भारतामध्ये दरवर्षी जवळजवळ 25 ते 30 लाख लोकांना, म्हणजे जगामध्ये 50 ते 52 लाख लोकांना म्हणलं तर 25 ते 30 लाख लोकांना भारतामध्ये सर्पदंश होतो आणि 60,000 पेक्षा जास्त लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. परंतु जागतिक आरोग्य संघटनेने असं म्हटलेलं आहे की ही आकडेवारी खूप जास्त असण्याची शक्यता आहे, कारण फक्त 10% सर्पदंश झालेल्या रुग्णांची नोंद होते. त्यामुळे ही आकडेवारी खूप याच्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. आणि आमच्या जुन्नर आंबेगाव तालुका हा पुणे जिल्ह्याचा, आम्ही जे काम करतो नारायणगाव ठिकाणी, हा आपल्या पुणे जिल्ह्याचा उत्तर पुणे जिल्हा आहे. म्हणजे राजगुरुनगर पासून, तुला माहिती आहे इकडचा सगळा एरिया, राजगुरुनगर, आंबेगाव, खेड या परिसरामध्ये सर्पदंशाचं प्रमाण गेल्या काही वर्षात वाढलेलं आहे. गेल्या काही 10-20 वर्षापासून स्नेक बाईटची संख्या सुद्धा जुन्नर, आंबेगाव, खेड या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात वाढली. वर्षभरात आमच्याच हॉस्पिटलला फक्त आम्ही 200 रुग्ण उपचार करत असतो सर्पदंश झालेले. कधी कधी पावसाळ्यात अशी परिस्थिती की ते एका दिवसात 24 तासात 10, 12, 15 रुग्ण येतात. आज सुद्धा आम्ही 9-10 रुग्णांवर उपचार करतो. आज आपल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, त्यातले 3 क्रिटिकल आहेत. एकंदरीत सर्पदंश खूप मोठ्या प्रमाणात आहे जुन्नर आंबेगाव तालुक्यात. मी मंचर उपजिल्हा रुग्णालय तिथे मंचरला आहे आपलं शासनाचं, तिथं सुद्धा 250-300 रुग्णांवर उपचार करत असतो. तिथं मी पूर्णपणे माझ्या वैद्यकीय सेवा गेली 25 वर्ष मोफत देतोय. कधी रात्री अपरात्री कोणताही गंभीर रुग्ण आला तर तिथे जाऊन सगळ्या रुग्णांना सेवा देत असतो. एकंदरीत माझ्या मते फक्त जुन्नर आंबेगाव तालुक्यात 2-1 हजार रुग्णांना दरवर्षी सर्पदंश होत असावा. एवढी मोठी समस्या ही गंभीर आहे. या गप्पांमध्ये म्हणजे मागच्या वेळेस आपण ज्या गप्पा मारल्या होत्या आणि आत्तासुद्धा तू बोललात की तुला पल्लवीनी, तुझ्या बायकोनी दिलेली साथ, म्हणजे जसं तू सुद्धा तुझ्या अनुभवानी या सर्पदंशाच्या ट्रीटमेंटमध्ये पडला सुरू केला, म्हणजे नुसतंच जनरल मेडिसिनची प्रॅक्टिस न करता, तसंच तू कित्येक वेळा बोलून दाखवलेलेस की पल्लवीनी, तुझ्या बायकोनी तुला दिलेली साथ ही तुझ्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. तर हा एक जो भाग आहे तुमच्या वैयक्तिक जीवनातला, त्याच्याबद्दल तुम्ही दोघं कसं काय सांगाल की पल्लवी तुझ्याकडनं की तू कशी म्हणजे सदानंद त्याच्यात पडला म्हणून तू त्याच्या मागे त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झालीस का? तुला सुद्धा त्याचं महत्त्व जाणवलं आणि तुझे काय अनुभव झाले? कारण आत्तापर्यंत सदानंदच जास्त बोलत होतं, तर तुझा काय अनुभव आहे या सगळ्या सर्पदंशाच्या ट्रीटमेंटमधला? कारण पेशंटशी कधी कधी इंटरॅक्शन तुझी जास्त होत असेल, तर तुझी काही आठवणी, तुझी मतं सांग याच्याबद्दल. माझं वैद्यकीय शिक्षण धुळे येथे पूर्ण केलं मी, आणि धुळ्यानं पूर्ण केल्यानंतर मेडिकल प्रॅक्टिस मी लग्नाआधीच सुरू केली होती 1 वर्ष तिकडे वडिलांकडे असतानाच. तर तो मला अनुभव होता. आणि मग लग्न झाल्यानंतर इकडे आम्ही गावी आलो. तर डॉक्टरांचं गाव म्हणजे उमरज, की जे पुण्यापासून 80-90 किलोमीटर आहे. आणि डॉक्टरांचं त्यावेळी MD चालू होतं, शेवटचं वर्ष चालू होतं. आणि त्यामुळे मग मी त्या गावी राहून आणि तिथं दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला. मग डॉक्टरांनी साथीने मग तिथं आम्ही हॉस्पिटल सुरू केलं उमरज सारख्या छोट्याशा गावात, की जिथं लाईटही नव्हती, नंतर दळणवळणाचे साधनं नव्हतं आणि हॉस्पिटल सुद्धा कोणाचंच नव्हतं म्हणजे हे. मग तिथं मी प्रॅक्टिस सुरू केली. तर तिथं बरेचसे रुग्ण असे ऊसतोडी कामगार होते, ते पण यायचे. एका पेशंट जी होती ती गरोदर होती आणि ती प्रसूतीच्या वेळेसच ती आली, डिलिव्हरीच्या वेळेस हॉस्पिटलमध्ये माझ्याकडे दाखवायला की मला पोटात दुखतंय, काय करायचं बा. तर मग मी त्यावेळेस ती डिलिव्हरीच्याच पिरियडमध्ये होती आणि मग मी तिची डिलिव्हरी केली तिथं त्या छोट्याच्या हॉस्पिटलमध्ये. आणि मग नंतर तिचं दुसऱ्या दिवशी आम्ही रक्त चेक केलं तर तिचं हिमोग्लोबिन 2 होतं. म्हणजे इतक्या 2 हिमोग्लोबिन मध्ये तिथं डिलिव्हरी केली आणि बाळही सुरक्षित राहिला आणि महिला पण सुरक्षित होती. तर ते आमचं म्हणजे तिचंही भाग्य आणि माझंही भाग्य म्हणायचं. नाही तर 2 हिमोग्लोबिनला म्हणजे पेशंट जिवंत राहणे पण शक्य नसतं. तर ती डिलिव्हरी होऊन ती पण नॉर्मल झाली आणि बाळ पण नॉर्मल झालं. तर असं उमरजला माझी ती सर्व्हिस चालू होती, वैद्यकीय सेवा चालू होती. आणि डॉक्टरांनी जेव्हा मग MD पूर्ण केलं, मग डॉक्टरांनी निर्णय घेतला की आपण नारायणगावला आपलं हॉस्पिटल सुरू करू. मग ते MD चालू असतानाच हॉस्पिटलचं आम्ही बांधकाम सुरू केलं. आणि मग डॉक्टरांचं MD झाल्यावर आम्ही इथं विग्नर नर्सिंग होम नावाने हॉस्पिटल सुरू केलं. तर मग हे नंतरचा प्रवास आपला सुरू झाला. आणि मग डॉक्टरांनी जसं डॉक्टरांच्या हाताखालीच मी ट्रेन झाले तसं म्हटलं तर, म्हणजे डॉक्टरांचंच मार्गदर्शनाखाली माझं काम चालू होतं. आणि मग जसे रुग्ण येत गेले, आता सर्पदंशाचे जे रुग्ण येत होते
ते एकदमच क्रिटिकल कंडिशन मध्ये यायचे, कारण ते खूप लांबून पण यायचे आणि वेळ पण खूप जायचा. आणि मग ते आल्यानंतर आमच्या हॉस्पिटलमध्ये अक्षरशः म्हणजे कॅच द लास्ट ब्रीथ असं जे आपण म्हणतो त्या कंडिशन मध्ये ते रुग्ण यायचे. आणि मग त्यांना आम्ही मग ते ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली. तर मग ते नंतर असं लक्षात आलं की हे जे एवढा उशिरा येतात तर त्यांना लगेच व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध पाहिजे. मग आम्ही ते व्हेंटिलेटर उपलब्ध केलं, त्याच्याबरोबर मॉनिटर उपलब्ध केले आणि बाकीच्या सगळ्या सोयी उपलब्ध केल्या. आणि मग ज्यावेळी मग अनेस्थेटिकची गरज लागायची आम्हाला, तर मग ती गरज ओळखून मग मी माझं नॉलेज अपडेट केलं. मी केमला डॉक्टर वाड यांच्या गायडन्स खाली मी 1 वर्ष केम हॉस्पिटलला राहिले पुण्याला. आणि मग तिथं इमर्जन्सी इंट्युबेशन आणि बाकीच्या सगळ्या प्रोसिजर आणि आयसीयू मॅनेजमेंटचं ट्रेनिंग मी तिथं घेतलं आणि मग इकडे येऊन रुग्णांना सेवा दिली. त्यामुळे काय झालं की जे कॅच द लास्ट ब्रीथ म्हणतो आपण, तर आम्ही पटकन ते रुग्ण म्हणजे 2 मिनिटात म्हणजे काही सेकंदामध्ये सुद्धा आम्ही व्हेंटिलेटर लावायचो, इंट्युबेशन करायचं, म्हणजे श्वासनलिकेत नळी टाकायला लागते. आता याचंच पुढे नेऊया की आपण सुरुवात केली ती कशी सुरुवात झाली तुमची आणि आता तुमचं काय काम चाललंय हेही सांगितलं. तर आता ह्याच्या पुढचं काय, की याच्या पुढे आता हा जो तुमच्या दोघांचा जो अनुभव गेला काही दशकांचा आहे, तर तो बाकीच्या आपल्या महाराष्ट्रात इतर डॉक्टरांना, इतर असे समाजसेवी जे लोक आहेत त्यांना आणि पुढे कित्येक वर्ष चालावं याच्याबद्दल तुमचे काय विचार आहेत? हे जे तुमचं काम आहे ते कसं पुढे जाईल याच्याबद्दल तुमचे काय विचार आहेत दोघांचे? आता आम्ही तसं पाहिलं तर खूप म्हणजे समाधानी आहोत कामाबद्दल. सुरुवातीचा त्याच्याबद्दलचा निगेटिव्हिजम होता तो गेलेला आहे. एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रुग्णांचा विश्वास खूप वाढलाय, रुग्ण बरे होत आहेत हे समाधान तर आहेच. परंतु डॉक्टरांना पण प्रशिक्षण खूप दिलेलं आहे आणि डॉक्टरांना प्रशिक्षण देत असताना मी छोट्या छोट्या डॉक्टरांच्या मीटिंग घेऊन त्यांना सांगायचं, तिथं जाऊन लेक्चर द्यायचं. डॉक्टरांना पण इंटरेस्ट नसायचा कोण हे स्नेक बाईट बरं करणार. आता त्यांना पण इंटरेस्ट आला, तर तो पण एक बदल झालेला आहे आपल्या परिसरात, आमच्या परिसरात. आणि दुसरं म्हणजे आपल्या त्या डॉक्टरांच्या ज्या कॉन्फरन्स आहेत त्याच्यामध्ये जाऊन मी माझे अनुभव शेअर करायला सुरुवात केली. विशेषतः आपला पुणे जिल्हा असो किंवा हळूहळू इतर जिल्ह्यामध्ये गेलो. नंतर मग जवळजवळ 17-18 राज्यामध्ये गेलेलो होतो. टॉक्सिनॉलॉजीचे आम्ही फक्त सर्पदंशावरच्या डेडिकेटेड कॉन्फरन्स आम्ही आयोजित केला. पुण्यात सुद्धा एक मोठी IML आपल्या कॉन्फरन्स आयोजित केली होती. 300-350 डॉक्टर्स महाराष्ट्रातले आणि इतर शेजारच्या राज्यातले आले होते. म्हणजे हा बदल लोकांना सुद्धा कळायला लागले की स्नेक बाईट प्रोन एरियातल्या डॉक्टरांना त्याच्याबद्दल एक जाणीव व्हायला लागली की आपण या उपचाराबद्दल माहिती करून घेतली पाहिजे आणि रुग्ण वाचवले पाहिजेत. हे खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याच्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनची इन्व्हॉल्वमेंट घेतली, त्यांच्या सगळ्या कॉन्फरन्समध्ये लेक्चर घेतली. आता आनंदाची गोष्ट म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेलं आहे की 2030 पर्यंत सर्पदंशाच्या मृत्यूचं प्रमाण 50% कमी करायचं. आणि आपल्या परिसरात मात्र आम्ही हे गेली अनेक वर्ष शून्यावर ठेवलंय. मी सगळ्या ठिकाणी आपल्या डॉक्टरांना जाऊन सांगतोय की आपण खूप WHO पुढे आहोत. त्याच्यामुळे डॉक्टरांना पण ते पटायला लागलं. त्यामुळे आता डॉक्टर लोक सुद्धा अनेक कॉन्फरन्सला स्वतःहून बोलवतात, खूप ठिकाणी लेक्चर्स होतात, फुल डे 1 डे वर्कशॉप होतात. आणि WHO कॉलनुसार आपलं जे केंद्र सरकार आहे त्यांनी सुद्धा आता एक चांगलं इनिशिएटिव्ह याच्यात घेतलेलं आहे टू रिड्यूस द मॉर्टॅलिटी अँड इन्सिडन्स ऑफ स्नेक बाईट. त्याच्यासाठी त्यांनी नॅप्से नावाचं एक प्रकल्प सुरू केला, म्हणजे नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर स्नेक बाईट इनोव्हेशन, म्हणजे प्रिव्हेन्शन आणि उपचारासाठी. तर त्याच्यामध्ये आपलं ICMR इन्व्हॉल्व आहे, NCDC इन्व्हॉल्व आहे. आणि सुदैवानं या नॅप्सेचं आम्ही एक वन ऑफ द कॉन्ट्रीब्युटर, देशातले जे काही सर्पदंश तज्ज्ञ आहेत किंवा विषबाधा तज्ज्ञ, त्यांच्यावर मी एक माझं कॉन्ट्रीब्युशन छोटंसं दिलेलं आहे. हे जे सगळं ऐकून म्हणजे मला असं वाटतं की हा आपला पहिलाच पॉडकास्ट आहे, पण याच्याबाबत मी तुझ्याकडे इतकी माहिती आहे, इतका अनुभव आहे आणि इतकी तुम्हाला दोघांना लोकांना सांगायची गरज आहे की आणखीन असे आपण पॉडकास्ट परत या विषयावर करूया. पण आता मला असं वाटतं की आपण आता हे आतमध्ये घरात बसूनच बोलतोय, पण आता आपण थोडंसं बाहेर जाऊया आणि शेतावर जिथे हे सर्पदंश होतात त्या इथे जागेवर जाऊन मला तुझ्याकडनं थोडेसे अनुभव, तुझी माहिती ऐकायची आहे. तर घरात थांबून आपण बाहेर जाऊन बोलूया. आणि त्याचबरोबर आपण परत असंही ठरवूया की आपण परत एकदा या विषयावर माहिती ऐकायला, तुझे आणखी अनुभव ऐकायला परत या निमित्ताने आपण परत भेटूया, या झूमच्या निमित्ताने किंवा प्रत्यक्ष. मिशन झिरो स्नेक बाईट डेथ प्रोजेक्ट आहे तो फक्त आपल्या विभागापुरता किंवा पुणे जिल्ह्यापुरता, महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण भारतभर पसरवायचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि
त्यासाठी आत्ता आम्ही नुकतंच शहापूर, नंदुरबार, त्याच्यानंतर नाशिक आणि पुणे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलंय आणि सुदैवानं त्यांचा जो फीडबॅक आहे तो अतिशय पॉझिटिव्ह आहे. त्यांचा आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे आणि कुठल्याही सर्पदंशाच्या संदर्भात जर त्यांना काही शंका असली तर ते वैद्यकीय अधिकारी मला फोन करतात आणि अनेक गंभीर रुग्ण वाचवण्यात फक्त फोनवर मार्गदर्शन करून आम्ही यशस्वी झालेले आहेत. आणि याच्या पुढे आमची एक इच्छा आहे की भारतामधलं पहिलं डेडिकेटेड स्नेक बाईट मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर नारायणगाव इथं सुरू करण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी आम्ही विविध संस्था, शासनाशी सुद्धा आम्ही संपर्क साधून आहोत आणि याच्याही पुढे जाऊन सर्पदंशाविषयी उपचारासंबंधी आणि इतर जनजागृती होण्यासाठी जास्तीत जास्त उपयोग आम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या माध्यमातून करणार आहोत आणि जास्तीत जास्त डॉक्टरांपर्यंत सर्पदंश उपचारासंबंधीचं ज्ञान आणि सर्पदंश झाल्यावर काय करावं आणि काय करू नये याची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मला असं वाटतंय की तुम्ही सुद्धा डॉक्टर रावतांनी जे काही काम केलेलं आहे, जे त्यांनी कष्ट घेतलेले आहेत, लोकांसाठी जे कष्ट घेतलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्ही सुद्धा द्याल. आणि हा जर तुम्हाला प्रयोग आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि तुम्ही कॉमेंट्स करा की तुम्हाला याबद्दल किंवा असेच अजून व्हिडिओ बघायला आवडेल का. धन्यवाद.